नमस्कार फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिनी कुकिंगमध्ये चहा कसा बनवतात. चला आपण बघून घेऊया. आधी आपण गॅस छोट्या आचेवर लावून घेतलेला आहे. आता दूध टाकू. तुम्हाला जितकं चहा पाहिजे तितकं दूध टाकायचं. ठीक आहे. आता त्याला थोडं शिजू देऊया. आता हे तुम्हाला थोडंसं पाणी दिसतंय है ना. आता आपण पाणी थोड्या वेळाने टाकू जेव्हा चहा वर येईल. आता जसं की तुम्हाला दिसतंय मी 3 छोट्या छोट्या कपांसाठी इतका 1 कप छोट्या छोट्या कपांसाठी चहा बनवते. तर त्यानुसार मी दूध घेऊन घेतलेलं आहे. आता आपण 2 लवंग आणि 1 विलायचीला ठेचून घेऊया. फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता ठेचून झालेलं आहे. छानपैकी मस्त पावडर झालं पाहिजे त्याचं. आणि विलायचीचं कवरही टाकू शकता तुम्ही. आणि हे पहा, विलायचीचं कवर असं दिसतं, असं हेही टाकू शकता. आता मी थोडीशी चहापत्ती टाकीन. आता मी चहापत्ती टाकून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण चहा थोडासा शिजू देऊया. आता थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं. आता थोडा वेळ त्याला उकळी येऊ देऊया. मी जसा लवंग विलायचीचा चहा बनवत आहे तसंच तुम्ही अद्रक आणि हळदीचा पण चहा बनवू शकता. नंतर की जर तुम्हाला असं वाटलं की चहामध्ये चहापत्ती थोडी कमी झाली तर तुम्ही टाकू शकता. आणि आज नॉर्मलवर ठेवायचा. आणि जर ते वर नसेल येत आणि भांडं खूप गरम असेल तर आपण पाणी टाकून घेऊया थोडंसं. आता अशा प्रकारे आपला चहा दिसतोय. आता अशा प्रकारे आपल्या चहाला थोडी थोडी उकळी यायला लागली आहे. त्याचा कलर थोडासा स्किन कलर सारखा होईल. तोवर आपण आपले ठोक करून घेऊ. आता आपलं छानपैकी पावडर तयार झालं आहे, तुम्ही बघू शकता. तर हे सगळं पावडर आपण याच्यात टाकून देऊ सालासोबत. तुमच्या घरी जर चहा मसाला उपलब्ध असेल तर तो पण वापरा. जास्त नाही, चिमटी भरच लागेल. आता
अशा प्रकारे आपल्या चहाला उकळी येत आहे. तर आपण थोडं थोडं त्याच्यात पाणी घालूया. आता फ्लेम थोडा वाढवून घेतला. आपला चहा शिजतो आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला तुमचा चहा गोड पाहिजे तर तुम्ही हे गोड टाकू शकता, नाही तर हनी, तेही नाही तर थोडीशी साखर. गूळ नाही तर किंवा साखर डायरेक्ट चहामध्ये नाही टाकायची. जर टाकली तर चहा फाटून जातो. अशा प्रकारे आपला चहा शिजतो आहे. मी तुम्हाला दाखवू शकते की आपला चहा दिसत कसा आहे. चहा थोडा अशा प्रकारे दिसेल जेव्हा की तो शिजत आहे. आता अशा प्रकारे आपला चहा शिजून गेला आहे. आता केला मी गॅस बंद. आता घ्या गाळणी. आता आपण ही गाळणी घेऊन घेतलेली आहे आणि कापड घेतलेला आहे. तर आता आपण हे भांड एका कापडाने पकडून घेऊ. ठीक आहे. कापड थोडंसं ओलसर ठेवाल, ओलसर आणि थंड, म्हणजे तुम्हाला चटका नाही बसणार. मग आपले तिन्ही कप घेऊन घ्यायचे. त्याच्यात चहा टाकायचा. अशा प्रकारे आपला चहा बनलेला आहे. आता आपण बघू की ब्रेड कसा भाजतात आणि त्याचं चीज ब्रेड कसं बनवायचं. आता आपण हे भांड बाजूला करून घेऊया. आता एक स्लाइस ब्रेड आणि तवा घेऊन घेऊया. ब्रेडला एका ताटलीत ठेवून घ्यायचं. मग गॅस लावायचा.
अशा प्रकारे आपला गॅस नाही लागत आहे. हो. टाकला मी दिवा लावला होता. अरे यार मला शुद्ध करायचं. कपत धुतले होते. हो सगळं धुतलं. ओ तेवढं नको. आता आपण थोडस तूप घेऊन घेऊया. आता तूप कुठे आहे? तुपाची कमी आहे आपल्याकडे. तूप नाही घेऊ. आपल्याला गरज नाही. मग ते वापरते मी कोकोनट ऑइल. नाही ते नको वापरू. तुला आवडणार मग मला पाहिजे तूप घेते. आता आपला गॅस गरम होत चालला आहे. अशा प्रकारे आपला गॅस गरम होऊन गेलेला तुम्हाला दिसतोय. म्हणजे आपण हात ठेवून बघायचा बरोबर. तर गॅस गरम झालेला आहे. गॅस गरम झाला की तवा गरम झालेला आहे. आता आपण ब्रेडचा हे स्लाइसेस दिसत आहेत हे टाकून घेऊया. गॅस गरम होतो की पहिल्यांदा आणि थोडस ऑइल. तर आपण एका चमच्याने त्याला पलटवून घेऊ. है ना. आता आपण त्याच्यावर थोडस चीज टाकू. अशा प्रकारे आपण थोडं चीज टाकलं. आता ते थोड्या वेळात मेल्ट पण होऊन जाईल. तर तसं आपण त्याला थोडा वेळ होऊ देऊ. आज छोटासाच ठेवायचा. मग जर तुम्हाला त्याला थोडीशी अशी तिखट टेस्ट पाहिजे तर तुम्ही चिली फ्लेक्स वापरू शकता. आपण थोडेसे चिली फ्लेक्स घेऊन घेतलेले आहे. आता ते टाकू आपण याच्यावर. अशा प्रकारे आपण दुसरा पण ब्रेड ठेवला आहे आपला. आता आपला दुसरा ब्रेड शिजत आहे. तोवर हा वाला ब्रेड तयार झालेला आहे. आपण याला छोट्याशा प्लेट मध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे आपला हा ब्रेड झाला आहे.
तुम्हाला जर चहा गोड करायचा असेल तुमचा तर तुम्ही थोडंसं गूळ टाकू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की गूळ जर आपण चहात टाकलं तो चहा फाटतो जेव्हा चहा शिजत असतो, पण नंतर तुम्ही टाकू शकता. आता आपला ब्रेड शिजतोय ना, आपण चीजही टाकून घेऊ त्याच्यावर थोडं थोडं. आणि चिली फ्लेक्स तुम्हाला टाकायचे तरच टाका. आणि हर्ब्स मिळतात ना तेही टाकू शकता. आता आपला चीज ब्रेड तयार होतो आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही त्याला थोडंसं दाबू पण शकता, म्हणजे ते चीज लवकर मेल्ट होईल. अशा प्रकारे मी आपलं चीज ब्रेड तयार झालेलं आहे. आपण गॅस बंद करून देऊया. Thank you for watching my videos. हे चीज ब्रेड आणि हा ब्लॅक चहा. आता आपण ब्रेड खाऊन घेऊया. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.